श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीति भ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 8 समास दुसरा। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। दुजे शिष्यवर ब्रह्मानंद दृढ धरिले गुरुपद सिद्ध होवोनी प्रसिद्ध जगदुद्धार बहु केला श्रीराम। कर्नाटकी विजापूर प्रांत बदामी सन्निध जालिहाळ ग्रामात विप्रकुटुंब नांदत स्वधर्मकर्मी दक्ष सदा श्रीराम। भारद्वाज गोत्री परम गाडगुळी ऐसे उपनाम बाळंभट्ट द्विजोत्तम भार्या सती जीवबाई श्रीराम। रेणुका उपास्य दैवत तिचे कृपे चार सुत त्यामाजी अनंत भट्ट विख्यात जाहले श्री ब्रह्मानंद श्रीराम। बालपणी हूड भारी मुले जमवोनी भजन करी व्रतबंध झालिया उपरी शास्त्र शिको घातले श्रीराम। मुळगुंद येथील विद्वान गुरुशास्त्री नामे ब्राह्मण तया जवळी राहोन विद्या बहुत पठण केली श्रीराम। काव्य तर्क वेदांत वेद पठण ही बहुत शिकोन झाले पंडित जगन्मान्य श्रीराम। निरोप आला गृहासी माय बापे झाली हर्षी करू म्हणती विवाहासी सुशील कन्या पाहोनी श्रीराम। तव अनंते देहभोग हस्ती दाविला कुष्ठरोग त्यानिमित्ते विवाहयोग टाळिला साधनी विक्षेप श्रीराम। माता पितयांसी विनविले देहभोग भोगणे घडले उपशमन पाहिजे केले ईश सेवा करुनी श्रीराम। या निमित्ते आज्ञा घेतली स्वारी तेथून निघाली सोरटूर सन्निध पावली व्यंकटेशा समीप श्रीराम। भोवती डोंगर उंच गाढे माझी व्यंकटवाडी खेडे काळ नेमे पडले उघडे ओस आणि निर्मनुष्य श्रीराम। सन्निध ओहोळ आणि कुंड झाडी गर्द आणि प्रचंड श्वापदे नांदती उदंड भयानक स्थळ श्रीराम। कर्नाटकी व्यंकटेश दैवत मान्य विशेष तैसे तेथे एक ओस मंदिर पूर्वींचे श्रीराम। स्वयंभू व्यंकटेश मूर्ती नसे काही अवयवाकृती तेथे जावोन राहती निर्मनुष्यवना माझी श्रीराम। भक्तीस एकाग्रता एकांतस्थली वृत्ती साधनी स्थिर केली सेवा निष्ठेने चालविली व्यंकटेश प्रभूची श्रीराम। उषःकाली स्नान करोनी अनुष्ठान करीती मग बाध्यांनी सोरटुरी भिक्षा आणोनी पुष्करणी कुंडी बुडविती श्रीराम। व्यंकटेशा नैवेद्य दावोन एक वेळ करीती भोजन पुनरपि श्री आराधन अहोरात्र चालविती श्रीराम। दिवसाही कोणी संचारन करीती तेथे केली नित्यवसती वैराग्य उपजले चित्ती देह सार्थक करावे श्रीराम। विनवीत श्री व्यंकटेशा भवभयहारका परेशा पुरवावी येवढी आशा
देह सार्थकी लावावा श्रीराम. बहुत शास्त्रे पठण केली, परी समाधानता नाही आली. समाधानाची साऊली व्यंकटरमणा दावावी श्रीराम. करुणा भाकिती वेळोवेळी 9 मास सेवा केली. जगन्माय संतोषली स्वप्नी येवोनी सांगत श्रीराम. आता अनुष्ठान पुरे करावे, त्वरित उत्तरेसी जावे. सद्गुरुचरणी लीन व्हावे, खाणाखुणा सांगितल्या श्रीराम. अनंत जन्मांची सुकृते फळा येतील तेथे. कामना व्याधी समस्ते हरतील सकल गुरुराव श्रीराम. स्वारी तेथून निघाली, उत्तरे प्रती चालिली. वाराणसी वसती केली, काही कालपर्यंत श्रीराम. कृष्णानंद स्वामींपाशी पुन्हा केले पठणासी. गीता उपनिषद भाष्यासी, शारीर भाष्य वेदांत श्रीराम. विद्वत्ता झाली गहन, तरी नोहे समाधान. मनी ध्यानी सद्गुरुचरण, कोठे भेटतील मज लागी श्रीराम. काशी प्रयाग नारायण, अयोध्या मथुरा वृंदावन. सकल तीर्थे फिरून गुरुमाय शोधिती श्रीराम. फिरता आले इंदुरासी, तेथे देखिले गुरूंसी. दृष्टांती लक्षणे जैसी, तैशी तेथे पाहिली श्रीराम. तेची रूप तेची ध्यान, परी न दिसे ज्ञानचिन्ह. पोरांसवे खेळत जाण, अज्ञानासारिखे श्रीराम. नाही गीता भाष्य उपनिषद, पूर्वपक्ष उत्तर पक्षवाद. परमार्थाचा संवाद, तोही दिसेना श्रीराम. प्राकृत भाषा बोलती, नाही संस्कृत व्युत्पत्ती. मग येथे ज्ञानप्राप्ती, मजसी काय होईल श्रीराम. वाराणसी देखिले साधू, तेथे होत वादविवादू. वेदांत चर्चा अनुवादू, पूर्वपक्ष आणि सिद्धांत श्रीराम. येथे काहीच दिसेना, ऐसा विकल्प झाला मना. परिवेध लागला तो सुटेना, दर्शने आनंद होतसे श्रीराम. लीला दाविती गुरुराव, येथे शब्द ज्ञान वैभव. गुंतली वृत्ती अनुभव, सुखासी नाही देखिले श्रीराम. नित्य दर्शनासी येती, सद्गुरु बळेची वागती. बालकांसवे करीती, हास्य विनोद श्रीराम. ऐसा काळ बहुत गेला, दर्शनाचा हव्यास लागला. परीमनी विकल्पाला, ज्ञानचिन्ह दिसेना श्रीराम. शरण जावे वान जावे, ऐसे चित्ती पडले गोवे. उगाच पाहात बसावे, सद्गुरु लीला श्रीराम. भोळे भाविक दर्शना येती, चरणी लोटांगण घालिती. सद्गुरु समाधान करीती, ज्याचे त्यापरी श्रीराम. देहव्याधी दूर करीती, भूतपिशाचे शरण येती. रामनाम प्रस्थापिती, सकळा ठाई श्रीराम. पराव्याचे जाणून अंतर, नेमकेची देती प्रत्युत्तर. नित्य घडती चमत्कार, पाहता विस्मय वाटत जे श्रीराम. संगती सुखालोलुप झाले, अहंता विकल्प मावळले. अनुतापे पोळोनी निघाले, पदी शरण रिघाया श्रीराम. पाहोन चित्तशुद्धी झाली, गुरुमाय पान्हावली. ब्रह्मानंदी मग्न केली, वृत्ती अनंत भट्टाची श्रीराम. नाम ठेविले ब्रह्मानंद, दिधला अनुग्रह प्रसाद. सकलांसी झाला आनंद, अनंत शास्त्री शरण आले श्रीराम. अंगावरून हात फिरविती, देह व्याधी त्रस्त वदती. ब्रह्मानंद ते विनविती, देहातीत सुख सावे श्रीराम. प्रारब्ध भोगोनी सारावे, कर्मबंधनापासून सुटावे. तरीच परमार्थ भावे, बंधरहित श्रीराम. सद्गुरु पुढे आज्ञापिती, जावे नर्मदा तीराप्रती. ओंकारेश्वर उमापती, स्थान जेथे श्रीराम. निर्मनुष्य अरण्यात, शिवालय जीर्ण बहुत. तेथे जावोनी सतत, नामस्मरण करावे श्रीराम. ऐशी आज्ञा होता पाही, शीघ्र पावले त्या ठाई. जेथे मनुष्य वसती नाही, हिंस्त्र श्वापदे हिंडती श्रीराम.
साधोनिया एकांतवास जप केला 6 मास. मग प्रगट झाले गुरु परेश शिवलिंगामधोनी श्रीराम. पोटी धरोनी कुरवाळिले अनुष्ठान समाप्त करविले. सवेची तेथे गुप्त झाले गोंदावलीस यावे म्हणून श्रीराम. गोंदावली येऊनी दर्शन घेती अति आदरे सेवा करीती. काही दिवसा उपरांती आज्ञा करीती गुरुराव श्रीराम. सर्व अधिकारी दिधले तुम्हासी आता जावे कर्नाटकासी. वाढवावे समर्थ पंथासी राम मंदिर स्थापावे श्रीराम. वृक्ष न वाढे वृक्षाखाली ऐसे वदती ते काळी. जावोनी नाम पोई घाली हीच सेवा आमुची श्रीराम. गुरु निरोपे निघाले ते कपोतेश्वरी आले. एक तप अनुष्ठान केले 13 कोटी जपाचे श्रीराम. बेलधडी साले तेथोनी मनी चिंतिती समर्थवाणी. मंदिर बांधावे म्हणून आज्ञा मज झाली असे श्रीराम. ऐसी चिंता लागली तव समर्थ स्वारी आली. चरणी लोटांगण घाली ब्रह्मानंद शिष्य राणा श्रीराम. महाराज वदती काय चिंता राम कृपे सर्व सिद्धता. राम भक्ता साह्य करता यदर्थी शंका नसावी श्रीराम. बोधे चित्त शांतविती मग आले गोंदावली प्रती. इकडे वर्तली चमत्कृती श्रोते जनी परिसावी श्रीराम. मंदिर कैसे बांधावे कैसे द्रव्य मेळवावे गुरु आज्ञे सादर व्हावे इच्छिती ऐसे श्रीराम. गावोगावी जावोन बहुत द्रव्य मेळवून मंदिर बांधिले शोभायमान. बेलधडी क्षेत्रासी श्रीराम. रामस्थापना करायासी आणिले श्री समर्थांसी. तृप्त केले बहुवसी अन्नदाने विप्रगण श्रीराम. काही दिवसा उपरांती उन्मनी अवस्था धरिती. उडाली मुळी देह स्मृती बंधन बहुत जन्मींचे श्रीराम. कोठेही पडोन राहावे कोणासवे न बोलावे. अत्यानंदे डुल्लत राहावे अन्न वस्त्रा चाड नाही श्रीराम. ऐसी ही उन्मनी अवस्था वेडगळ वाटे समजता. परी जोडल्या अनंत सुकृता जीवा समाधान देतसे श्रीराम. असो ऐसे ब्रह्मानंद सेवोनी श्री गुरुप्रसाद. उन्मन होन निजानंद भोगिती सिद्ध सोहळा श्रीराम. पुन्हा लोककार्य करीती लोकांसारिखे वावरती. बीज भाजल्या उपरांती रुजणेचे भय नाही श्रीराम. तेथून पुढे नरगुंदासी करविले रामजपासी. 13 कोटी पुरश्चरणासी विप्रामुखे श्रीराम. सांगतेची केली सिद्धता परी जलाची नसे पूर्तता. अधिकारी वदती भक्ता उत्सव तेथे न करावा श्रीराम. ब्रह्मानंद वदती धीरधरा राम कृपे सुटतील धारा. तव अकस्मात मेघ भरारा येवोनी जलवर्षती श्रीराम. जलस्थाने भरोन गेली भक्तमंडळी आनंदली. देवदासांचा वाली उणे दिसता धावतसे श्रीराम. जावोन सवे गोंदावलीसी विनविती श्री गुरूंसी. आलिया जप सांगतेसी आनंदी आनंद वाढेल श्रीराम. जैसा देव भक्त प्राण तैसे गुरु शिष्याधीन. नरगुंदा लाधले निधान जगदुद्धारक महाराज श्रीराम. होम हवन अन्नदान पुराण भजन निरूपण. भूता पुजोनी भगवान संतुष्ट केले ब्रह्मानंदे श्रीराम. असो ऐसे ब्रह्मानंद सये पावले सद्गुरुपद. बहुतांसी अनुग्रह प्रसाद देवोन सुमार्गा लाविले श्रीराम. पुढे बिदर हळीसी गोपाळ कृष्ण मंदिरासी. केले जीर्णोद्धारासी अन्नदान अगणित श्रीराम. 13 कोटी जप सांगता होम हवनादी पूर्तता. आणवोनी सद्गुरुनाथा याचक बहु तोषविले श्रीराम. आजन्म ब्रह्मचर्य राहिले व्यंकटापूर ठाणे केले. चिरेबंदी मंदिर बांधिले भव्य आणि सुंदर श्रीराम. श्रीराम आणि हनुमान
तैसे महाराज आणि ब्रह्मानंद जाण गुरुभक्त मानिती तया लागून सद्गुरु सारिखे श्रीराम इति श्री सद्गुरु लीलामृते अष्टमाध्यायान्तर्गतः द्वितीयः समासः श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।